धुले साइबर पुलिस ने महाराष्ट्र ऑयल एक्सट्रैक्शन प्राइवेट लिमिटेड को गिरफ्तार किया। इसके साथ ही 95 लाख की साइबर ठगी का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने मुजमिल मुश्ताक मनियार, सरफराज हुसैन शेख और पिंजारी के आवेश रफीक चंदवाड़ को नासिक से गिरफ्तार किया है। कंपनी के अकाउंटेंट को कंपनी के डायरेक्टर का ही एक व्हाट्सएप मैसेज मिला। मैसेज में नए प्रोजेक्ट के लिए 95 लाख रुपए की मांग की गई। अकाउंटेंट ने व्हाट्सएप डीपी पर कंपनी मालिक की फोटो देखकर मैसेज को असली मान लिया और पैसे ट्रांसफर कर दिए। अगले दिन 85 लाख की डिमांड आने पर अकाउंटेंट ने कंपनी के अन्य मालिकों को इसकी जानकारी दी। इससे पता चला कि उनके साथ साइबर धोखाधड़ी हुई है। पुलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे ने बताया कि साइबर थाने में मामला दर्ज कर तत्काल कार्रवाई कर 3 आरोपियों को नासिक से गिरफ्तार कर लिया गया है। 24 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनी बरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला 95 लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे। तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ आरटीजीएस थ्रू एका XYZ अकाउंटवर 95 लाख हे जमा केले। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन चे पीआय श्री घुसर आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजमिल मुश्ताक मनियार वय 25, दुसरा आहे सरफराज हुसैन शेख वय 27 आणि चांदवड येथून आवेश रफीक पिंजारी याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे। दिनांक 24/10 नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट्स होते असे 7 अकाउंट फ्रीज करून संबंधित अमाउंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे। त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही। या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल।